मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. घरातल्या पवित्र ऊर्जेचं केंद्र म्हणजे आपलं देवघर. देवघर ही पूजा करण्याची जागा नाही हो. घरामध्ये प्रचंड पॉवर निर्माण करणारी अत्यंत पवित्र जागा आहे. त्यामुळे देवघराची रचना, दिशा आणि त्यातल्या प्रत्येक वास्तू आणि वास्तू नियमानुसार जर तुम्ही ठेवल्या, त्याचा व्यवस्थित तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. घरामध्ये किती जरी जागेची मर्यादा असली ना तरी ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला छोटंसं देवघर तयार करता येतं. सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि शांत वातावरण असेल तर देवघरातली ऊर्जा शुद्ध राहते आणि म्हणून देवघरासाठी ईशान्य दिशा ही खूपच सर्वश्रेष्ठ मानली गेली. देवघरामध्ये दिवा, त्याच्यानंतर आपण जी उदबत्ती लावतो, त्या देवता यांचा जर नीट विचार करून त्यांच्या जागा निश्चिती केली आणि पूजा करताना काही ठराविक नियम जर पाळले तर तुम्हाला त्या पूजेचा भयंकर आनंदही मिळेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पण जाणवतील. आता तुम्ही पूजेमध्ये जो वापरतात तो दिवा किंवा देवतांच्या मूर्ती या कधी भग्न नसाव्या. घरामध्ये 2 शिवलिंग ठेवू नये. हा, पाऱ्याचं शिवलिंग चालू शकतं. देवांना गंध लावताना करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करा. देवघरातल्या मूर्त्या अंगठ्या एवढ्या लहान आणि सुबक असाव्या. देवांच्या मूर्ती अथवा फोटोंची तोंड एकमेकांकडे नसावीत, ती पश्चिमेकडे तोंड करून असावी आणि हे आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित मानलं जातं. महादेवाची जर पिंड तुम्ही घरामध्ये ठेवली नसेल तर ती ठेवा, कारण ईशान्य दिशेचं स्वामित्व शिवाकडे दिलेलं आहे. ती तुळशीत ठेवू नका. घरात शनी महाराजांची मूर्ती, मारुतीचं चित्र बरेच लोक टाळतात, कारण त्यांच्या ऊर्जा या घराच्या वातावरणाशी नेहमी संतुलित राहतीलच असं नाही. देवघरामध्ये ठेवायच्या वस्तूंबाबतही वास्तुशास्त्रात स्पष्टपणाने मार्गदर्शन सांगितलंय की देवतांच्या मूर्त्या किंवा यंत्र असतात ती उभे ठेवू नयेत. त्या सपाट पृष्ठभागावरती सुस्थितीत ठेवाव्यात, टांगलेल्या ठेवू नयेत. देवघरामध्ये सुकलेली फुलं ठेवू नयेत, दुसऱ्या दिवशी काढून टाकावी. दिव्यांबाबतीतही नियम आहे. तुपाचा दिवा वेगळा आणि तेलाचा दिवा वेगळा असावा. तेल तूप एकत्र करून लावू नये, ते तंत्रामध्ये वापरलं जातं, देवांना नाही. 3 वाती एकत्र लावू नका. देवघर नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि शांत ठेवा. देवघराची जागा कधी स्टोअररूम किंवा बेडरूम सारख्या बंदिस्त ठिकाणी नको. ते थोडं खुल्या जागेत आणि शुद्ध जागेत असावं. देवघरात शंख ठेवणं, मोरपंख ठेवणं हे शुभत्व वाढवणारं आहे. श्रीयंत्र घरातल्या पूजेत ठेवू शकता. बाळकृष्ण तुमच्या घरामध्ये 2-3 असतील तर ते चालू शकतं. समजा 3 भाऊ आहेत तर तिघांचे 3 बाळकृष्ण. अन्नपूर्णाही चालू शकतं. देवघरांच्या टाकाबाबतीत तुमच्या घराप्रमाणे नियम आहे. तर अशा पद्धतीने देवघर जर तुमचं ईशान्य कोपऱ्यात असेल तर ईशान्य बाजूला तुम्ही कलश ठेवू शकता आणि आग्नेय बाजूला तुम्ही दिवा ठेवू शकता. जे कापड तुम्ही टाकता देवांना स्थानापन्न करण्यासाठी ते ऑरेंज कलरचं किंवा लाल कलरचं टाकू शकता, हिरव्या रंगाचं पण टाकू शकता. देवतांना धूप उदबत्ती जरूर दाखवा. आपलं यज्ञ आनंदम आहे किंवा सप्तसमिधा या उदबत्त्या आहेत. सप्तसमिधा तर दररोज वाराची वेगवेगळी उदबत्ती आहे. तुम्ही या सर्व आपल्या घरामध्ये लावून पहा. घरातलं वातावरण, घरामध्ये पूजा केल्यानंतर मनाला मिळणारा आनंद हा खूपच चांगला असतो आणि अर्थातच यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती केंद्रित होऊन तुमचा एक प्रकारचा ऑरा तयार होतो. आता बघा, जे ब्राह्मण रोज मंत्र जागर करतात किंवा जे हरिभक्तपरायण मंडळी असतात, जी सातत्यानं कीर्तन, प्रवचन, नामस्मरण करतात, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक प्रकारचं वेगळं तेज दिसून येतं आणि तेच तेज तुमच्यावरती देखील निर्माण होऊ शकतं. कारण आपण जसा विचार करतो, जशी उपासना करतो, तसं तेज आपल्या चेहऱ्यावर निर्माण होतं आणि म्हणून हे करून पहा. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज किती बदलतं ते मला जरूर सांगा. नुसतं चेहऱ्यावरचं नाही तर तुमच्या वास्तूतलं तेजही मोठ्या प्रमाणात बदलणार. ओम साईराम. आणि कार्यक्रम आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं, शेअर करायचं.